आपल्या स्वतःसाठी जगायचं नाही. जो इतरांसाठी जगतो ना तीच तर ईश्वर सेवा आहे. मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा. असं बरंच त्यांनी इतका मोठा मला लेक्चर दिला ना. आणि त्यांना म्हटलं हे बघा, जर तुम्हाला तुमचं कुटुंब सुखी जर हवं असेल ना तर तुम्ही खरंच हे करा. आता तुमची प्रॉपर्टी काय आहे? जमीन, गाडी, बंगला नाही. ही जी तुमची लहान लहान बालकं आहेत ना, ही जर तुमची पुढे उठ्या जर मोठी झाली आणि त्याच्यानंतर जर चांगल्या पोस्टवर जर गेली ना तर तुमची मान अजून 1 इंच वाढेल. म्हणजे इतकं जर म्हणतात ना, जर मुलगा चांगला निघाला तर आई बापाची मान अजून उंच होते. तशी तुमची नातवंड ही तुमची खरी प्रॉपर्टी आहे. तुम्ही आयुष्यभर काबड कष्ट करत गेले, पण त्यांच्यासाठी सुद्धा मी प्रत्येकाला म्हणते आपले हे काय दाखवलेलं कोकोजी, सगळ्यांना कोकोजीचा असा पुडा, म्हणजे पुडा नाही दिला पण एक एक थोडासा हातावर खायला दिला. तर तो पण माझा एक पुडा गेला. आता त्याचा एक किस्सा सांगते तुम्हाला. असे म्हणजे सांगायचं तर काय की खेडेगावला जर गेले ना तर आपला सेल पण होते आणि वेगवेगळे लोक असतात ना, त्यामुळे आपल्याला बोला, तुम्ही रेटून बोला, आपण खोटं बोलत नाहीये. पण ज्या तुमच्या बोलण्यात ताकद असली ना तिथंच आपला खरं पंच बसतो चांगला आणि तिथं आपला सेल पण होतो. त्यामुळे रेटून बोला. आणि आपल्याला घ्यायचं कारण नाहीये, आपल्याकडून कुणी तक्रार करायला येत नाही, आपण चुकीचं औषध देत नाही, आपण कुणाला अडकवत नाहीये. आपण ते 400-450 घेतले, त्यांना डबा दिला, बाबा चहा प्या, वाढ मला फोन करायला तर मी तुम्हाला करंट फॉलो घेतला की संपला विषय. संपल्यानंतर पुन्हा आपल्याला ते मागणार आहे. म्हणजे इथं काय कोणाला गुंतवण्याचा विषय येत नाही किंवा अडकवण्याचा, फसवायचा काही नाही. डॉक्टर काय करतात ते पण त्यांना सांगितलं, तुमचा पैसा कसा चाललाय ते पण सगळं सांगितलं. त्याचा कोबजीचा तर कालच मी फोन केला. आता 8 दिवस झालं. म्हटलं कसं वाटतंय तुम्हाला कोकोजी भाऊ, खाताय ना तुम्ही? तुम्ही नाही म्हणजे मुलांसाठी घेतला. त्यांनी ते बघूनच त्यांना ते वाटलं की बाबा आपल्या मुलांना पाहिजे. तुम्ही त्यांना तो पुढा दिलेलाच होता मग त्याच वेळेला. तर म्हणले काय झालं माहितीये का, जी पुण्याला सून आणि मुलगा आहे ना ते आले आणि ते काय म्हणले की असलं काही तुम्ही कुणी दारावर येत आणि त्यांनी असं काय तुम्ही देऊ नका. तर ते खरं आमच्याच गावचे आहेत बरं का, शिर्के. शिर्के आणि झांजुर्णी असं तडोळे गावात असे 2च आहेत, म्हणजे बाकीचे पण आडनावाचे आहेत. तर ते म्हणाले अरे ही आपल्याच गावची ही झांजुर्णीची अमक्यांची बायको आहे, अमक्यांची सून आहे ही, अशी काही दुसरी तिसरी कुणी नाहीये. मग ते सून म्हणाले असं आहे का, पण खरं तुम्हाला त्यांचं पटलंय का? हो म्हटले, इथं 2 वेळा येऊन गेल्या, त्यांनी सांगितलं आणि पोरं काही ती पुढा सोडणार बाय आई काही खाऊ देणार त्यांना. आणि पोरांनी ती फाडून लगेच खायला पण सुरुवात केली आणि ती तशी म्हणते सून. तर मी म्हटलं हे बघा, त्यांना जर नसेल वाटत ना तर तुम्ही नका देऊ, राहू देत असाच पोडा, मला पैसे पण देऊ नका. मी ज्या वेळेला येईन ना त्यावेळेला मी परत घेऊन जाईल, नाही तर तुम्ही खावा म्हटलं, त्याचं मला हे पण हे करू नका असं बोललं. तर नाही कसं म्हणतो मी, आपलं काही शेतात तुमच्या पिकतंय का? म्हणजे एवढं कळतंय ना हो. म्हटलं पोरांना खाऊया, नाही तर मग तुम्ही खावा म्हटलं. मग माझ्या आईचं त्यांना उदाहरण सांगितलं की अहो माझी आई तर कोमात होती म्हटलं 3-4 महिन्यापूर्वी आणि आता पापड लागती, स्वतः टॉयलेटला यायला जाऊन येते, बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ करते. म्हणजे इतका तिला फरक पडलेला आहे फक्त कोकोजीनं. तिला तर अगोदर सगळं येत होती, पण आता माझ्या भावाचं थोडंसं हे झालं कोरोनामध्ये गेल्यामुळे तिने ते सगळं फेकून गेलं. मला आता काय नको, मला जगायचंच नाहीये. पण आता ज्यावेळेला ती सिरियस होती ना त्याला कोकोजी दिलं, तर कोकोजीतनं ती बाहेर पडली. त्यामुळे एवढ्या जर वयाला जर फरक पडतोय ना तर आज ही तुमची लहान मुलं आहे ती, हे जर तुमची माझ्या मुलासारखी जर अजून काही वेगळी जर बनली ना तर तुम्हाला आनंद नाही होणार का? हे फोनवरच मी बोलले तर मग त्यांनी मला काल पैसे पाठवले. म्हणजे अशी सांगायचं तात्पर्य काय मला की बाबा खरंच तुम्ही जे काम म्हणजे कामात आहात आणि गट ब्रेन पासून काम करा की खरंच मला करायचंय, खरंच करायचं का खरंच करायचंय ह्याच्यात फरक आहे. खरं करायचं का खरंच करायचं. तर मला तसंच वाटलं खरंच मला करायचंय. आणि इथं आपण किती जरी सांगितलं ना तर इथं अगदी सुशिक्षित लोक आहेत, अगदी ब्रेन तपासून पाहणारी लोक आहेत. त्याच्यामुळे खेडेगावला तुम्ही पळा, खेडेगावला भरपूर काम होते. खेडेगावाला अजून हे पोचलेलं नाही घराघरात. आणि मी त्यांना हेच सांगितलं की हे निरोगी अभियान आहे आमचं, हे आम्ही त्या सर्वे करतोय. आम्हाला त्याच्यापासून खूप आनंद वाटतोय. आम्हाला काय म्हणजे तुमच्यापासून आम्हाला काही लपवायचं नाही. मी या शेजारच्याच गावचे आणि 2 बॅनर लावले मी तिथं सर. ज्या गावात गेले त्या गावात लावला आणि माझ्या गावात लावला. तिथं पण मला चांगला प्रतिसाद मिळाला. सरांचा फोन आला तेव्हा माझा 15वा डबा चालला होता. त्याच्यानंतर माझे 4 डबे गेले. एवढा मला बेनिफिट मिळाला. आता मला 5-6 दिवसांनी तिथं जायचंय परत. थँक्यू वेळ दिल्याबद्दल.